मध्ये आतापर्यंत लोक मेली नाहीत. त्याच्या 20 वर्षामध्ये 50,000पेक्षा जास्ती जे या ठिकाणी आपल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये रेल्वे प्रवासी मेले नाहीत. त्याला जबाबदार कोण आहे? ही घटना का घडली, कशी ते ट्रेन तिकडे हे झाली, किती स्लॅग झाली, तो बॅग लागली की काय, माणसं कशी पडली, त्याचा कुठलाही प्रकारचा याच्याकडे आतापर्यंत रिपोर्ट नाही. ते नसेल करत तर तुम्ही राजीनामा द्या, म्हणजे तुम्ही कॅपेबल नाही आहात त्या पदासाठी. जो आपला पोटापाण्यासाठी सकाळी घरातून निघतो त्याची तर परिस्थिती फार बिकट आहे. त्याची घरी यायची गॅरंटी नाहीये. मला जबाबदार कोण आहे? तुम्ही 5 लाख रुपये देणार, 10 लाख रुपये देणार, तुम्ही असं काही विकत घेतलेलं नाही ना लोकांना. माझं नाव अभिजित धुरत, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष आणि JRUCC मेंबर सेंट्रल रेल. आजची कालची जी घटना घडली मुंब्रा रेल्वे लोकल दुर्घटना, याच्यामध्ये जवळजवळ 6 लोकांचा जीव गेलेला आहे. 9 लोक जवळपास त्याच्यामध्ये जखमी आहेत. तर आम्ही कालपासूनचे पाठपुरावा, म्हणजे अगोदर देखील पाठपुरावा करतो रेल्वे प्रशासनाला की जी सुरक्षा आहे ती, मी गेली 25 वर्ष रेल्वे सुरक्षा अभियान करणारा मी स्वतः आहे आणि मी सारखं पाठपुरावा करू आम्ही सांगत आहोत की बाबा ज्या काय घटना आहेत, म्हणजे रेल्वेचे जे इमर्जन्सीचे काही पॉईंट आहेत ज्या ठिकाणी घटना घडू शकते, त्या घटनेचा आम्ही पाठपुरावा मागच्या कितीतरी वेळा केली, पण मागच्या DRM बोलो GM बोलो हे आम्हाला कधी मिटिंग देतच नाहीत प्रवासी संघटनेला. आम्ही बोललो की प्रत्येक महिन्याला एक मिटिंग व्हायला पाहिजे, ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि हे जो विषय एवढा गंभीर बनलेला आहे की रेल्वे ही जी आपली लाईफ लाईन आहे ही डेडलाईन झालेली आहे. आणि जवळजवळ तुम्हाला तर माहित असेल की जेवढे सैन्यामध्ये आतापर्यंत लोक मेली नाहीत, त्याच्या 20 वर्षामध्ये 50,000पेक्षा जास्ती जे या ठिकाणी आपल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये रेल्वे प्रवासी मेले नाहीत. त्याला जबाबदार कोण आहे? यांना आम्ही आता विचारलं सरांना की बाबा ह्याच्यामध्ये तुम्ही माहिती घेतली का तुम्ही, तर त्यांच्याकडे आतापर्यंत कुठलीच माहिती नाहीये की त्यांना अजून हे घटना का घडली, कशी ते ट्रेन तिकडे हे झाली, किती स्लॅग झाली, तो बॅग लागली की काय, माणसं कशी पडली, त्याचा कुठल्याही प्रकारचा याच्याकडे आतापर्यंत रिपोर्ट नाही, अपडेट नाही. आणि हा जो अपडेट आहे आता याच्या पुढे कधी करणार आहेत आणि कितीतरी प्रकल्प रखडलेले आहेत. आता तुम्ही बाकीचे मेट्रो बुलेट ट्रेनचं करताय, तुम्ही परत तिकडे वेगवेगळे एक्सप्रेस वे, आता मागचे 2 टेंडर तर कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे जे महत्वाचं जिथे जवळजवळ 1 करोडपेक्षा जास्ती रेल्वे प्रवासी प्रवास करतात त्याला कुठलीही सुविधा नाही. आम्ही पीक आवरला तर एवढी परिस्थिती बिकट आहे की विचारून सोय नाही. आणि याच्यामध्ये आम्ही पण प्रवास करणार आहे, आम्ही प्रवास करणार आहे आणि त्यामध्ये मीडिया देखील तुम्ही देखील प्रवासच करता त्यामध्ये, तुम्हाला देखील त्रास होतो पीक आवर मध्ये. आज तुम्ही दक्षिण ते उत्तर हे प्रवास आपला सकाळी पीक आवर चालतो, त्याला जबाबदार कोण आहे? आता ही घटना घडली म्हणून तुम्हाला माहित पडलं. आता दररोज 9 ते 10 लोक हे रेल्वे प्रवासामध्ये मृत्युमुखी पडतात. मग ही घटना तर अशाच वाढत झाल्या तर भविष्यात काय होणार आहे? आणि काय आश्वासन त्यांचं काय म्हणणं, आम्ही लवकरात एक त्यांनी उच्चस्तरीय अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं की आम्ही लवकरात याचा रिपोर्ट देऊ आणि याचा रिपोर्टमध्ये आम्हाला कळेल की नेमकी घटना का घडली आणि मग त्याच्यानंतर जे काय सुरक्षेचे आहे ते आम्ही अपडेट करू आणि त्याच्याबद्दल आम्ही विचार करू आणि त्याच्याबद्दल त्या पद्धतीने आम्ही काम सुरू करू, असं त्यांचं म्हणणं आहे. रिपोर्ट येईपर्यंत आपण सगळे विसरलेले आहेत की 10 दिवसापूर्वी कोणता प्रकार घडला होता. एक मिनिट, नाही आम्ही त्यांना अल्टिमेटम सांगितलं की तुम्ही किती दिवसामध्ये हे कराल, तर ते बोलले 8 ते 10 दिवसामध्ये याचा सगळा रिपोर्ट येईल. पण आम्ही बोललो की तुम्ही 1 महिना घ्या, 1 महिन्यामध्ये आम्हाला जे काय आहे आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि तुमच्याशी भेटू आणि तुम्हाला विचारू की बाबा नेमकं याच्यासाठी काय केलंय. असे कितीतरी, म्हणजे आता ही घटना घडल्यामुळे हे सगळं बाहेर येतंय. आता AC ट्रेनचा लोकलचा मुद्दा आला किंवा काही लोक बोलत होते की लोकल ट्रेनचे डबे बंद करायचे, पॉसिबल नाही ना. आता AC मुळे जवळजवळ आता मी माझं कॅल्क्युलेशन प्रमाणे जवळजवळ 5% लोक पण AC प्रवास करत नाही आणि त्याची भीड पुढच्या पाठच्या ट्रेनची एवढी प्रवासी वाढतात, मग ती गर्दी वाढते. मग आता ह्याच्या रेल्वे सेवा, आता आपण एक चांगल्या लोकांना सेवा देतो आणि त्याच्यामध्ये AC ची सेवा आहे. आता ही पाहिले गेले तर सगळे अर्धे त्यातले कामगारच असतात, रेल्वेचे अधिकारी लोक प्रवास करतात. म्हणजे चालणार कोणाला आहे? गोरगरीब माणूस जगणार कसा याच्यामध्ये? आणि जो आपला पोटापाण्यासाठी सकाळी घरातून निघतो त्याची तर परिस्थिती फार बिकट आहे. त्याची घरी यायची गॅरंटी नाहीये. मला जबाबदार कोण आहे? तुम्ही 5 लाख रुपये देणार, 10 लाख रुपये देणार, तुम्ही असं काही विकत घेतलेलं नाही ना लोकांना. आणि जीव जात आहे त्याच्यामध्ये, लोकांचे जीव जातात हे फार महत्वाचं आहे. जीव जाण्यापेक्षा ज्या माणसांनी कंप्लेंट दिली होती अगोदर त्याच्यातच दोन्ही पाय गेलेले, ही दुर्दशा आहे आपल्या देशाची. म्हणजे तक्रार देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही. ते योग्य वेळेला जर कारवाई झाली असती तर ही परिस्थितीच निर्माण नसती झाली. म्हणजे जाणून बुजून करतात तेही आम्हाला काही कळत नाही. म्हणजे कसं आहे, प्रत्येक वेळेला हे अशा दुर्घटना घडतात, आपण सगळ्या कॅमेऱ्याच्या समोर येतो, पुढारी लोक येतात, न्यूज देतात, ते 2 दिवस तसंच राहतं, परत तिसऱ्या दिवशी सगळे विसरतात. हा विषय मीडियावाल्यांनी धरून राहिला पाहिजे. बाबा 8 दिवसांनी सांगितलं होतं, तो रिपोर्ट येणार होता, अहवाल सबमिट करणार होते, मग काय झालं? त्याच्याकडे कोणाचाही दुर्लक्ष आणि लक्ष जात नाही, दुर्लक्ष होत. दुर्दैवी गोष्ट आहे.
दुर्दैवी तरच गोष्ट तुमचा आहे काहीतरी फायदा की हे होईल किंवा का आपल्या घडलं पब्लिकसाठी काहीतरी त्याच्यासाठी होईल. तुम्ही समिती नेमण्यापेक्षा त्याच्यात काय करता येईल आणि पुढे घडणार नाही ह्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही काय आम्ही काय रोज आपण जीव मुठीत घेऊनच घरातून बाहेर पडतो, पण त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते विचारा. काय झालं कसं झालं तो राहू देत, आता पुढे काय करणार ते विचारा. आणि ते नसेल करत तर तुम्ही राजीनामा द्या. म्हणजे तुम्ही कॅपेबल नाही आहात त्या पदासाठी. पण तुम्हाला पुढे काय करणार आहे हेही सांगता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला विचार करावा लागत असेल म्हणजे तुम्ही त्या पदासाठी कॅपेबल नाही आहात.